नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 33. सकाळी विशाल लवकर उठला. थोडीशी एक्सरसाइज केली. संध्या अजून झोपली होती. विशालनी पण तिला हलवलं नाही. विशालने टॉवेल घेतला आणि आंघोळीला गेला. आंघोळ करून आला तरी संध्या अजून उठलीच नव्हती. झोपेत पण इतकी निरागस दिसत होती ती. विशाल मनातच म्हणाला, आज मॅडम झोपले तरी कशा काय? त्यांनी संध्याला हलवलं. संध्या, अगं उठायचं नाही का तुला? वाजले किती बघ जरा. संध्या डोळे चोळत उठली. विशाल तिला म्हणाला, काय मॅडम, आज उठायचं नव्हतं वाटतं? संध्या बेडवरच झोपली होती अजून. संध्या त्याला म्हणाली, अहो आंघोळीला चालला आहात का तुम्ही? विशाल म्हणाला, अगं आंघोळ झाली माझी आत्ताच. मला वाटलं उठली पण असशील तू. संध्याने घड्याळ पाहिलं तर 7:45 झाले होते. संध्या त्याला म्हणाली, अहो इतक्या वेळ झोपून कशाला ठेवायचं, मला उठवायचं तरी ना तुम्ही उठल्यावर. विशाल तिला म्हणाला, संध्या अगं एवढं कशाला टेन्शन घेत आहेस? एक दिवस होतं असं, चालतं. संध्या अंगावरचं पांघरून काढत त्याला म्हणाली, अहो चालतं काय चालतं, तुमच्यासाठी नाश्ता बनवायचा आहे मला. आता किती उशीर झाला बघा बरं मला उठायला, आणि बिना आंघोळीची मी किचनमध्ये पण नाही जाऊ शकत. विशाल म्हणाला, आई आणि वहिनींनी बनवून ठेवला असेल नाश्ता, तू तुझा आवर आणि बाहेर ये, मी आहे बाहेर. संध्या त्याला म्हणाली, नको ना, तुम्ही आधी नका ना जाऊ, थांबा इथेच. विशाल म्हणाला, का ग? अहो आई काय म्हणतील, तुम्ही माझ्या आधी उठलात आणि मी मस्तपैकी घोरत पडलेली असते. विशाल तिला म्हणाला, हो का, एवढा पुढचा विचार करता का ग तुम्ही बायका? संध्या म्हणाली, हो मग करावा लागतो. आणि आता मला बोलण्यात गुंतवू नका, मला पटकन माझं आवरून घेऊ द्या. तुम्ही थांबा इथेच, 2 मिनिटात आंघोळ करून आले. विशाल तिला म्हणाला, कशाला एवढी घाई करतेस आंघोळीची, कर की निवांत. मी माझं आवरलं आहे, आता नाश्ता करतो आणि जातो, तुझं निवांत आवर. संध्या त्याला म्हणाली, नको, तुम्हाला थांबा म्हणते ना मी, ऐका ना थोडंसं माझं. विशाल म्हणाला, बरं बाबा ऐक, जा लवकर ये. संध्या पटकन बाथरूममध्ये गेली. आंघोळ करून अगदी केस धुवून बाहेर आली. नुसता परकर गुंडाळला होता अंगाला आणि केसांना टॉवेल. ओल्या केसांमधून टपटप पाणी गळत होतं आणि विशाल संध्याचं सौंदर्य डोळ्यांमध्ये, त्याच्या हृदयामध्ये अगदी साठवून घेत होता. संध्या विशालकडे पाठ करून उभी राहिली होती आणि पटपट अंग पुसून कपडे घालायला लागली. विशाल तिच्या हालचाली बघून अगदी मंत्रमुग्ध झाला होता. संध्या त्याला म्हणाली, अहो काय बघताय हो असे, मला किती लाज वाटते. विशाल तिला म्हणाला, अगं संध्या, आता काय लाजायचं, सगळं झालं आहे की आपलं, अजून पण लाज आहेच का तुला? आणि तूच मला थांबून घेतलंस ना बेडरूम मध्ये, मग थोडंसं बघू दे की, करायला नाही भेटणार पण बघून तरी समाधान भेटेल. आणि माझी काय मदत लागली तर सांग बरं का, मी इथेच बसलोय. संध्या म्हणाली, काही नको, तुमची मदत मला खूप महागात पडायची, आधीच उशीर झाला आहे. संध्याने ब्लाऊज घातला आणि कोरडा परकर वरना घातला, खालचा सोडला. विशाल पटकन तिच्या मागे आला आणि तिला त्या अवस्थेत अशी घट्ट मिठी मारली. संध्या त्याला म्हणाली, अहो सोडा ना, काय करताय, मला कपडे घालू द्या, मला कसं तरी होतं मग. विशाल तिला म्हणाला, होऊ दे, उद्या गेल्यावरती सगळं करायचं, मला अजिबात अडवायचं नाही. संध्या, मला प्रॉमिस दे. संध्या म्हणाली, प्रॉमिस, तुम्हाला काही करायचं ना ते करा, आता सोडा ना, मला कपडे घालून घेऊ द्या पटकन. विशालने तिच्या ओल्या केसांना मागना पकडलं आणि तिच्या मानेवरती भरपूर किस केले. तिच्या पाठीवर त्याचे थंडगार ओठ टेकवले आणि संध्याला कसं तरीच व्हायला लागलं. तिने समोरून विशालला मिठी मारली. विशाल म्हणाला, का ग, आता नको सोडू? संध्या त्याला म्हणाली, बघा असं होतं, तुम्ही जवळ आलात ना की तुमच्या स्पर्शाने लगेच पिघळून जाते मी, माझाच माझ्यावर ताबा राहत नाही. खूप अडवायचा प्रयत्न करते स्वतःला, पण हे हृदय, हे मन, हे शरीर सतत तुमच्याच बाजूने धावत असतं आणि माझ्याशी गद्दारी करतं. विशाल संध्याला म्हणाला, का गद्दारी करतं, माहित आहे का तुला?
कारण की ते सगळं ह्या विशालचं आहे, म्हणून ते विशालकडेच धाव घेतं. म्हणून तुझ्या ताब्यात ते राहत नाही, समजलं? संध्याने नाक मुरडलं आणि म्हणाली, समजलं. संध्याने पटकन साडी नेसली आणि बाहेर आली. किचनमध्ये वहिनी एकट्याच होत्या. संध्यानी कालच सगळ्यांसाठी इडलीचं वाटून ठेवलं होतं आणि वहिनींनी संध्या येईपर्यंत चटणी आणि सांबार करून पण ठेवला होता. संध्या किचनमध्ये येऊन बघते तर वहिनींनी चटणी आणि सांबार करून ठेवला होता. संध्या वहिनींना म्हणाली, थँक्यू वहिनी, आणि सॉरी पण. वहिनी म्हणाल्या, का ग सॉरी का म्हणतेस? अहो, उठायला आज उशीर झाला ना मला, म्हणून. वहिनी म्हणाल्या, असू दे ग, एक दिवस चालतं. आणि मी चटणी आणि सांबार करून ठेवला आहे, फक्त इडल्या लावायच्या बाकी आहेत कुकरला. संध्या म्हणाली, हो, मी लावायला घेते पटकन. विशाल बाहेर आला आणि संध्याला म्हणाला, संध्या, दूध. संध्या म्हणाली, हो, आले. विशालला तिने ग्लास भरून दूध दिलं आणि ड्रायफ्रूट दिले थोडेसे खायला. त्याला म्हणाली, हे आधी खावा, इडली सांबार घेऊन येते. विशालने मान हलवली. संध्या, जास्त इडल्या आणू नकोस, नाहीतर खूप हेवी होतं ते. संध्या म्हणाली, हो. संध्याने पटकन इडलीचा कुकर लावला आणि 10-15 मिनिटांनी विशालला गरमागरम इडली सांबार आणून दिला. विशालने संध्याचा हात पकडला आणि पटकन तिच्या तोंडात इडली चटणीचा घास भरवला आणि तिला डोळा मारत म्हणाला, आधी मान बायकोला. संध्या लाजली आणि त्याला म्हणाली, तुम्ही पोटभर नाश्ता करा. काय हवं असेल तर मला आवाज द्या, मी येईन. विशाल म्हणाला, ओके बायको, आवाज देतो हा तुला. संध्या आतमध्ये किचनमध्ये गेली आणि पटपट इडल्या लावल्या. सगळ्यांना नाश्ता करायला बोलवलं. विशालचा नाश्ता करून झाला पण. विशाल संध्याला म्हणाला, संध्या, मी येतो ग. संध्या किचनमधून बाहेर आली. विशाल तोपर्यंत दारात पोहोचला पण होता. संध्या त्याच्या मागे गेली. विशालने गाडी स्टार्ट केली सुद्धा. संध्या त्याला म्हणाली, अहो थांबा ना. विशाल म्हणाला, आता काय? अहो, रात्री जरा लवकर या, तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. विशाल म्हणाला, आत्ताच बोल ना, काय बोलायचं आहे? संध्या म्हणाली, आत्ता नको, आता तुम्ही कामाला जा, तुम्ही आल्यानंतर बोलूयात. विशाल म्हणाला, बरं, पण मला दिवसभर हाच विचार करत बसावा लागेल की बायकोला काय बोलायचं होतं. संध्या म्हणाली, नका विचार करू, मी फक्त तुम्हाला सांगितलं आणि एवढं काही सिरियस नाही, असंच. विशाल म्हणाला, बरं. विशाल मनातच म्हणाला, एवढं काय बोलायचं असेल हिला, आजचा दिवस असाच गेला. आणि थोडीशी तिने आईसोबत चर्चा केली. दोघी सासू सुनेची काहीतरी चर्चा चालली होती एका गंभीर विषयावर. विशाल यायची वेळ झाली. वहिनींनी चहा ठेवला. संध्या किचनमध्ये आली आणि थोडीशी विचारातच होती. वहिनी संध्याला म्हणाल्या, काय ग संध्या, आज कुठल्या विचारात हरवली आहेस ग सकाळपासून? संध्या म्हणाली, काही नाही हो वहिनी, असंच. वहिनी म्हणाल्या, असंच कसं? मी दुपारपासून बघते तुझ्याकडे, काहीतरी वेगळाच विचार करत आहेस. मला सांगायचं नसेल तर नको सांगू, पण एवढा नको विचार करूस. काय असेल त्याचा? संध्या वहिनींना म्हणाले, वहिनी, असं काही नाही हो, आम्ही आता फिरायला जाणार होतो ना, त्या बाबतीत आहे. जाऊ की नको असं झालंय मला. वहिनी म्हणाल्या, का ग, जा की, आम्ही कॅन्सल झालो म्हणून तर नाही ना? विशालच्या गाडीचा आवाज आला आणि संध्या म्हणाली, हे आले वाटतं. बाहेर आली. विशालचा खूप छान मूड होता आज. साहेबांना फिरायला जायचं होतं ना. अहो, लवकर हातपाय धुवून या, चहा ठेवते. विशाल संध्याला आल्या आल्या म्हणाला, तुला काय बोलायचं होतं सकाळी? संध्या त्याला म्हणाली, आत्ताच आला आहात ना, आवरून घ्या, हातपाय धुवून घ्या, नंतर सांगते. विशाल म्हणाला, बरं. विशाल त्याचा आवरून बाहेर आला. विशाल आला तसा संध्यानी त्याला गरम गरम चहा दिला. तो बाहेर हॉलमध्ये बसला होता भाऊसोबत चहा पीत. वहिनींनी आणि संध्याने दोघींनी पण मिळून पटकन स्वयंपाक करून घेतला आणि सगळे जेवायला बसले. जेवताना सुद्धा विशाल संध्याला खुणवत होता, काय झालंय, काय बोलायचं होतं?
संध्या त्याला म्हणाली, जेव आधी, नंतर सांगते. विशालने पटकन जेवून घेतलं आणि आज लवकर शतपावली करायला गेला. संध्याने पण तिचं आज लवकर आवरलं आणि बेडरूम मध्ये आली आणि विशाल येईपर्यंत कपाट आवरत बसली. विशाल पण तेवढ्यात आला आणि संध्याला म्हणाला, संध्या, हातातलं काम ठेव आणि हा वेळ आता मला पाहिजे. संध्याने घडी घातलेले कपडे पटकन आत ठेवून दिले आणि बेडवरती येऊन बसली. थोडासा विचारच करत होती. विशाल तिला म्हणाला, संध्या, आता जे काय बोलायचं ना ते बोल, आडेवेडे न घेता. पटकन बोल. सकाळपासून किती विचार करतोय मी की नक्की काय बोलायचं आहे ते. संध्याने डोळे मिटले आणि विशालला पटकन म्हणाली, आहो, आपण जायला नको ना. विशाल तिला म्हणाला, काय? म्हणाली परत म्हण. संध्या बेडवरनं उठली आणि त्याला म्हणाली, आहो, आपण जायला नको ना. विशाल तिला म्हणाला, तरी म्हटलं, अजून नाहीचा पाढा कसा नाही लावलास तू. संध्या त्याला म्हणाली, आहो, पण ऐका तरी, का नाही जायचं. विशालने लाईट घालवली आणि अंगावरती घेतलं आणि तिच्याकडे पाठ करून झोपला. संध्या पण बेडवरती आली आणि तिने विशालला घट्ट मिठी मारली. संध्या त्याला म्हणाली, बरं ठीक आहे, जाऊयात. तुम्हाला फिरायचं आहे ना, मग जाऊ, पण ते नाही करायचं. विशाल पटकन मागे फिरला आणि तिला म्हणाला, काय म्हणालीस. आहो, ते नाही करायचं. संध्या, तुला नसेल ना इच्छा तर मग आपण जायचं नाही, काही गरज नाही. पटकन उठला आणि तिला म्हणाला, का नाही करायचं ते सांग बरं मला. संध्या म्हणाली, अहो, मला आत्ताच पाळी येऊन गेली आहे आणि आपण लगेच संबंध ठेवले तर राहिलं तर काय करायचं. हा विचार तुम्ही केलाच नव्हता. माझं कॉलेज पण चालू होईल आणि एवढ्या लवकर बाळाचा विचार करायला नको असं तरी मला वाटतं. आणि राहिलं तरी मी त्याला पोटात मारणार नाही. आपल्या प्रेमाची निशाणी आपल्या दोघांच्या पण संमतीने यायला पाहिजे असं मला अगदी मनापासून वाटतं. ह्या मातृत्वासाठी मी सुद्धा तयार पाहिजे. माझ्यावर तो लादण्याचा प्रयत्न झाला नाही पाहिजे आणि अजून एखादा वर्ष तरी मी तयार नाही. विशालला आता संध्याचं कौतुक वाटलं. तिने विशालला स्पष्ट असं सांगितलं होतं. विशालने तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरती किस केला. विशाल तिला म्हणाला, संध्या, तू म्हणशील तसं मला सुद्धा हे पटत आहे आणि आपण सगळी अगदी व्यवस्थित काळजी घेऊ आणि आपल्याला हवं तेव्हाच आपण आपल्या बाळाचा विचार करू.